Good morning friends. Today I discuss about the next topics for the rotational motion, that is moment of inertia. In last lecture we discussed the concept of introductory part of rotational motion, that is what is meant by the rotational motion, what is the type of rotational motion and kinematics of rotational motion. This part we discussed in the previous lecture. Now today's lecture we discuss the concept of moment of inertia. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया या पॉइंटकडे कॉन्सन्ट्रेट करणार आहोत, त्याच्याबद्दलचं डिस्कशन करणार आहोत. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर अगोदर आपल्याला इनर्शिया म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण इनर्शिया हा आपण ऑलरेडी प्रिव्हियस चॅप्टरमध्ये बघितलेला आहे. प्रिव्हियस म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ मोशनमध्ये आपण डिस्कस केला होता की इनर्शिया म्हणजे काय. तर सिंपल डेफिनेशन इनर्शियाची बघा, द ॲबिलिटी ऑफ फिजिकल क्वांटिटी टू अपोज द चेंज ऑफ स्टेट. फिजिकल क्वांटिटीची किंवा फिजिकल म्हणजे प्रत्येक बॉडीची अशी एक फिजिकल प्रॉपर्टी आहे जी फिजिकल प्रॉपर्टी काय करते, त्या बॉडीला हलत्या स्टेटमध्ये ठेवते, तिची स्टेट चेंज करण्याला अपोज करते, त्यालाच म्हटलं तर त्या बॉडीचा इनर्शिया. आय रिपीट वन मोर टाइम, द ॲबिलिटी ऑफ फिजिकल क्वांटिटी टू अपोज द चेंज ऑफ स्टेट, टू अपोज द चेंज ऑफ स्टेट म्हणजेच ते बॉडी जी आहे ती हलत्या स्टेटमध्ये राहणं पसंत करते. मग का बरं पसंत करते? कारण त्या बॉडीमध्ये असणारी एक प्रॉपर्टी, ती प्रॉपर्टी म्हणजे काय, इनर्शिया. ज्या इनर्शियामुळे ती बॉडी काय राहते, त्या स्टेटमध्ये राहते. म्हणजे आपण 8वी 9वी याला असताना म्हणजे 8 किंवा 9 स्टँडर्ड किंवा 6 स्टँडर्डमध्ये तर आपल्या सरांनी आपल्याला एक साधा सिंपल एक्सपेरिमेंट करून दिला असेल बघा. एक ग्लास, काचेचा ग्लास घेतो आपण, त्या ग्लासवरती एक पेज टू टाइम, त्या पेजवरती आपण 5 रुपयाचा एक कॉईन ठेवला आणि पेज तुम्ही जर फास्टली रिमूव्ह जर केलं, ओढलं त्या ग्लासवरून, तर काय होतं, पेज निघून येतं, पण जो कॉईन जो आहे तो काय होतो, ग्लासमध्ये खाली पडतो. का बरं? कॉईन त्या पेज बरोबर का बरं निघून नाही आला? तर त्या कॉईनचं मास जे आहे ते मासने त्या बॉडीला, त्या कॉईनला रेस्टमध्येच ठेवलं. म्हणजे पेजवरती होते त्याच पोझिशनमध्ये त्याला ठेवलं. म्हणजेच हाय त्या स्टेटमध्ये बॉडी राहणं पसंत करते, बॉडी दुसऱ्या स्टेटमध्ये जायला अपोज करते. कशामुळे अपोज करते? तर त्या बॉडीमधल्या असणारी एक प्रॉपर्टी, त्या बॉडी प्रॉपर्टीला आपण म्हणतो इनर्शिया. आणखी दुसरं एक्झाम्पल जर घेतलं आपण, तर आपण एक बेंच घेतला. बेंचला आपल्याला उचलावं लागतं, त्या उचलवण्यासाठी आपल्याला मॅक्झिमम फोर्स अप्लाय करावा लागतो. बेंच आपल्याला इझिली उचलत नाही. का बरं? कारण बेंच मध्ये असणारा इनर्शिया बेंचला रेस्टमध्ये होते सुरुवातीला, तर तो रेस्टमध्येच ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच बॉडी हलत्या स्टेटमध्ये राहणं पसंत करते. बेंच रेस्ट होता, तो रेस्टमध्येच राहणं पसंत करतो. म्हणून तुम्ही त्याला ज्यावेळेस उचलतात त्यावेळेस तो मॅक्झिमम फोर्स तुमच्या फोर्सच्या अपोजिट डिरेक्शनने अप्लाय करतो. किंवा साधारण की दुसरं एक्झाम्पल, तुम्ही बायसिकल चालवताय मॅक्झिमम स्पीडने आणि तुमच्या समोर काहीतरी किंवा तुम्हाला एका पर्टिक्युलर ठिकाणी थांबायचंय, पण तुमचं स्पीड मॅक्झिमम आहे, त्यावेळेस तुम्ही ब्रेक दाबतात. ब्रेक दाबल्या दाबल्या तुमची बाईक किंवा व्हेकल्स किंवा तुमची सायकल थांबते का? तर नाही थांबत. ती सर्टन डिस्टन्स पुढे मूव्ह होते. ब्रेक ज्या पॉईंटला तुम्ही अप्लाय केला त्या पॉईंटपासून ती सर्टन डिस्टन्स पुढे मूव्ह होते. का बरं मूव्ह झाली? कारण सायकल अगोदर कशी होती, मोशनमध्ये. तिच्यामधला इनर्शिया काय करते, आता तिला मोशनमध्येच ठेवण्याचा प्रयत्न करतोय. पण तुम्ही काय करताय, त्या मोशनच्या अपोजिट डिरेक्शन फोर्स अप्लाय करताय, तरीही बॉडी काय होते, कंटिन्युअसली मोशनमध्ये राहण्याचा प्रयत्न करते. का बरं? कारण तिच्यामधला असणारा इनर्शिया जो बॉडीला मोशनमध्येच ठेवतो. ओके, सो दिस इज अ सिंपल डेफिनेशन अबाउट द इनर्शिया. म्हणजे बॉडी हलत्या स्टेटमध्ये राहणं पसंत करते, म्हणून त्या बॉडीला म्हटलं तर म्हणजे त्या ज्या प्रॉपर्टीला, बॉडीच्या त्या प्रॉपर्टीला म्हटलं तर इनर्शिया. आता आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. पुढे डिस्कस करायचं आहे तर रोटेशनल मोशनमध्ये. रोटेशनल मोशनमध्ये आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कस करायचं आहे. मग आता इनर्शिया तुम्हाला माहित झाला की जो बॉडीची स्टेट चेंज होऊन द्यायला अपोज करतो, that is the ability of physical quantity to oppose the change of state called as a inertia. Madhila moment of inertia, same definition. The ability of physical quantity to oppose the change of rotational motion. म्हणजे एखादी बॉडी जर रोटेट होत असेल, that is body changes its configuration with respect to time for as a rotational motion. म्हणजे बॉडी जर रोटेट होत असेल, त्याच्या ऍक्सिस वरती जर रिव्हॉल्व होत असेल, तर ती कंटिन्युअसली ती रिव्हॉल्व होतच राहते. तिला जर तुम्ही थांबायचा प्रयत्न केला तर ती अपोज करते. का बरं अपोज करते? तर तिच्यामधला असलेला इनर्शिया, त्या इनर्शियाला म्हटलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया. सो सिंपल डेफिनेशन,
मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया. आता डेफिनेशन काय बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आय ने दाखवतोय, डिवाइडेड बाय आय. ओके, सो सिंपल डेफिनेशन, the ability of physical quantity to oppose the change of rotational motion called as moment of inertia. बघा, बॉडी जर रोटेट होत असेल तर ती रोटेटच होत राहते. तिला तुम्ही जर थांबवण्याचा प्रयत्न केला तर ती त्याला अपोज करते. मग कोणती प्रॉपर्टी बॉडीची जी रोटेटिंग सिस्टीमला अपोज करते, रोटेशन मोशन हाय त्या स्टेटमध्ये राहण्यासाठी प्रयत्न करते, रेस्ट मध्ये होण्यासाठी ती अपोज करते, तर ती टर्म आहे ती फिजिकल क्वांटिटी आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. आता बघा, जस्ट वी इमॅजिन दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया इज अ फिजिकल क्वांटिटी. मग आता फिजिकल क्वांटिटी कशा म्हणतात, which quantity is called as a physical quantity. तर आपण म्हटलं तर ऍक्टिव्हिटी ऑफ फिजिकल क्वांटिटी, मग मोमेंट ऑफ इनर्शिया इज अ फिजिकल क्वांटिटी. तर मग फिजिकल क्वांटिटी कोणती आहे, तर एवढी मेजरेबल क्वांटिटी जिचं आपण मेजरमेंट करू शकतो आपण फिजिकल क्वांटिटी असं म्हणतो. मग जर आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचं जर आपल्याला मेजरमेंट करायचं जर असेल तर हाऊ टू मेजर द मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, मेजरमेंट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया कशा पद्धतीने आपण मेजर करू शकतो, कारण फिजिकल क्वांटिटी तर इज अ मेजरेबल क्वांटिटी. प्रत्येक मेजरेबल क्वांटिटी ही फिजिकल क्वांटिटी असते. मोमेंट ऑफ इनर्शिया जर फिजिकल क्वांटिटी जर असेल तर त्याचं आपल्याला काय करता येईल, तर मेजरमेंट करता येईल. मग आता मोमेंट ऑफ इनर्शियाचं मेजरमेंट कशा पद्धतीने करणार, तर साधं सिंपल एक्झाम्पल घेऊयात आपण. तुमच्याकडे दोन काय दिले, मी सपोज अशा दोन रोड्स आहेत, स्ट्रेट रोड आहे, सेम रोड आहे, इथे एक तुम्हाला एक व्हील दिलं. ओके, दोघांचा डायमीटर सेम, दोघांची रेडियस सेम, इथे आणखी एक व्हील दिलं दुसरं. ओके, याची पण रेडियस आर आहे. आता हे तुम्हाला मी मोशन मध्ये ठेवलं, पुढे ढकलवलं. ओके, याचं मास सपोज 2 kg आणि याचं मास जे आहे सपोज 20 kg. आणि तुम्हाला जर विचारलं तर दोघांना सेम व्हेलॉसिटी काय केलं, मी मूव्ह केलं, कोणती बॉडी लवकर थांबेल. दोघांचा मास डिफरंट आहे. सेकंड बॉडीचा मास मॅक्झिमम आहे, याचा मास मिनिमम आहे. एकदम आपल्या डेली लाईफ मध्ये एक्झाम्पल आहे. दोन व्हील घेतले. ओके, जस्ट इमॅजिन दॅट एक तुम्ही सायकलचं व्हील घेतलं, त्याचा डायमीटर तो सपोज कारच्या व्हीलच्या डायमीटर इतका आहे. मास दोघांचे येते. कारच्या व्हीलचं म्हणजे कारच्या टायरचं मास जे आहे ते समजा 20 kg आणि तुमची बायसिकल आहे तिचं जे व्हेकल्स आहे तिचं मास किती 2 kg. ओके, आणि याच्या व्हीलचं मास किती आहे 20. कारच्या व्हीलचं मास 20 kg. आणि हे तुम्हाला सेम व्हेलॉसिटी दिली, इनिशियल व्हेलॉसिटी मूव्ह केले, आणि तुम्हाला जर विचारलं मॅक्झिमम डिस्टन्स कोणता व्हील कव्हर करेल, तर ऑब्विसली मला सांगा तुम्ही सेम व्हेलॉसिटी जर मूव्ह केलं तर ऑब्विसली जास्त मास आहे ते व्हील जास्त मूव्ह, कारण का व्हीलला तुम्ही कशामध्ये ठेवतात, मोशनमध्ये, आणि कंटिन्युअसली मोशनमध्ये राहण्याची जी ॲबिलिटी आहे त्याला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया असं म्हणतो. आता ह्या दोन्ही क्वांटिटीचा आपण जर मोमेंट ऑफ इनर्शिया जर फाइंड आउट केला तर मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा मॅक्झिमम येईल, तर जिचा मास जास्त आहे तिचं हे व्हील जास्त पद्धतीने मूव्ह होण्याचा प्रयत्न करेल. असंही समजत असेल की दुसऱ्या म्हणजे याच्यामध्ये आपण थोडंसं चेंज करूया. हे तुमच्या सायकलचं व्हील आहे आणि हे तुमच्या कारचं व्हील आहे. आता दोन्ही व्हीलचा डायमीटर सेम आहे, रेडियस सेम आहे, दोघांकडे सेम साईज एक स्टोन होणार, अशा प्रकारे एक स्टोन आला दोघांच्या पाथमध्ये. मग आता या दोघांना एक व्हेलॉसिटी दिलेली आहे आणि तुम्हाला जर विचारलं कोणतं व्हील, विच ऑफ द व्हील इज मूव्ह विथ दिस ऑब्स्टॅकल्स, म्हणजे हा जो ऑब्स्टॅकल्स मध्ये आलाय
हा ऑब्स्टॅकल मध्ये आल्यानंतरही कोणतं व्हील हे ऑब्स्टॅकलला पार करून पुढे जाईल, तर ऑब्व्हियसली कोणतं जाणार आहे, त्याचं मास जास्त येते, ज्याचं मास जास्त, कारचं व्हील इझिली मूव्ह होईल, हे थांबल, कारण का त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया मॅक्झिमम. मग याच्यावरून आपल्याला काय समजतंय, तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास. कशावर डिपेंड्स आहे, तर मासवरती डिपेंड्स आहे. कशावरती डिपेंड्स आहे, मासवरती डिपेंड्स आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. म्हणजे जेवढं मास जास्त तेवढं तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असणार आहे, तर जास्त असणार. आता सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया. सेकंड एक्झाम्पल, आता मी काय केलं, जस्ट रिमाइंड that टू व्हील घेतले मी, एक पहिला व्हील आणि सेकंड व्हील घेतलं. ओके, अशा तिथे दोन व्हील घेतले मी. आता हे दोन व्हील घेतल्यानंतर यांचं दोघांचं मास सेम आहे. ह्या दोघांचा मास काय सेम आहे, दोघांचा मास सेम आहे. याचे मास 2 kg, याचे मास 2 kg. ओके, पण याचा रेडियस सपोज r आहे, 2r आहे, तर याचा रेडियस आहे तो r आहे, म्हणजे याचा रेडियस याच्या आत कसा आहे, डबल. ओके, हा स्मॉल आहे, पण मास सेम आहे. समजा जस्ट इमेजिन आहे तुमचा छोटा भाऊ आहे, त्याच्याकडे 3 व्हीलर सायकल आहे, तिचं छोटंसं व्हील, तिचं स्मॉल व्हील, आणि तुमच्याकडे सायकल आहे त्याचं व्हील. दोघांचं मास सेम आहे. आता फक्त डायमीटर काय आहे, चेंज आहे, रेडियस कशी आहे, डिफरंट आहे. आणि तुम्हाला विचारलं दोघांना सेम इनिशियली दोघांना सेम वेलोसिटी दिली, तर कोणतं व्हील मॅक्सिमम डिस्टन्स कव्हर करेल, तर ऑब्व्हियसली काय सांगशील, सर जर हे 1 मीटर जर केलं, बाय एक्सपेरिमेंट आपण करून बघितलेले, आपण जर 1 मीटर हे जर केलं तर ऑब्व्हियसली हे जाईल 4 मीटर. किती जाईल, 4 मीटर. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे, ज्याची रेडियस मॅक्सिमम आहे, ज्याचा डायमीटर मॅक्सिमम आहे, ते व्हील काय होईल, जास्त डिस्टन्स कव्हर करतो. लक्षात ना, म्हणजे सायकलचे टायर काय आहे, जर हे स्मॉल व्हील जर 1 मीटर जर गेलं, तुमच्या छोट्या भावाच्या सायकलचं व्हील समजा 1 मीटर जर गेलं, तर त्यावेळेस तुमच्या सायकलचं व्हील किती जाईल, ते 4 मीटर जाईल. याचा अर्थ काय होते, समजा तुम्ही ही रेडियस तुमच्या व्हीलची रेडियस 3r केली, ही r केली, पुन्हा हे 1 मीटर जर केलं, हिची रेडियस इन्क्रीज केल्यानंतर हे टायर आणखी मोठं झालं, याचा डायमीटर आणखी मोठं झालं, आणि हे तुम्ही सेम वेलोसिटी तुम्ही मूव्ह केले तर हे 9 मीटर जाईल. याचा अर्थ काय होतोय, तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ रेडियस. ऍक्च्युअली डिस्टन्स पण आता सध्या मी रेडियस घेतोय. ओके, मग आता हे दोन्ही इक्वेशन मी करेक्ट जर केले फॉर पॉइंट मास साठी, ओके, फॉर पॉइंट मास, आता हे आपण पॉइंट मास साठी घेतोय, फॉर पॉइंट मास. मग आता हे दोन्ही इक्वेशन आपण करेक्ट केले, तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल, that is moment of inertia I is equal to I is directly proportional to m into r square, that is I is equal to function side, we function side इथे unit घेतो, that is 1. so I is equal to मला मिळेल m into r square. काय मिळेल, I is equal to m into r square. so simple, this is the equation of moment of inertia for point mass. आपण पॉइंट मास घेतलं तर त्यासाठी मिळणार मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मोमेंट ऑफ इनर्शिया जर म्हटलं तर मास स्केलर क्वांटिटी, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स आहे, म्हणजे ही सुद्धा झाली स्केलर क्वांटिटी. म्हणजे तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे, ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया इज अ स्केलर क्वांटिटी. काय झाली, स्केलर क्वांटिटी. नेक्स्ट, व्हॉट इज द युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आता आपण मोमेंट ऑफ इनर्शिया युनिट जर बघितलं तर m दॅट इज kg, आणि मास kg मध्ये बघतो स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, म्हणजे कशामध्ये, मीटर स्क्वेअर मध्ये. सो SI युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इज kg मीटर स्क्वेअर. काय आहे, kg मीटर स्क्वेअर. दिस इज अ SI युनिट. व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ, dimension of moment of inertia, dimension of I is equal to mass है m1 length meter square, time no, so this is the
डायमेन्शन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मग आता प्रॉब्लेम असा आहे की झालं सिंपल. मग आता आपण जर एक रिजिड बॉडी जर घेतली, ओके, सो तर पॉइंट मास साठी घेतला आपण आता फॉर रिजिड बॉडी समजा आपण एक रिजिड बॉडी घेतली, जस्ट पहिल्यांदा इनिशिएट रिजिड बॉडी आणि इथून तिचा याच्यामध्ये ऍक्सिस पास होते अशा पद्धतीने, ओके. म्हणजे हा ऍक्सिस आहे त्या बॉडीला पॉइंट करेल आणि ही बॉडी जी आहे ती नंबर्स ऑफ पार्टिकल्स, या नंबर्स ऑफ पार्टिकल पासून बनलेली, या नंबर्स ऑफ पार्टिकल पासून बनलेली. म्हणजे प्रत्येक पार्टिकलचं काय मिळेल मला मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे सपोज इथं तुमचा पहिला पार्टिकल आहे तो त्या ऍक्सिस पासून r1 एवढ्या डिस्टन्स वरती m बॉडी, नंतर r2 एवढ्या डिस्टन्स वरती सपोज त्या बॉडीज इथे ही या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होऊन किंवा कालाही सांगितलं होतं की रिजिड बॉडी ज्यावेळेस रोटेट होईल त्यावेळेस त्यामध्ये प्रत्येक पार्टिकल कोणती मोशन अटेंड करणार आहे, सर्क्युलर मोशन विथ डिफरंट रेडियस. आता सेकंड पार्टिकल सपोज तो या पर्टिक्युलर पॉइंट आहे तो r2 एवढ्या डिस्टन्स वरती, नंतर आपण m3 पार्टिकल घेतला तो r3 डिस्टन्स वरती सेंटर म्हणजे ऍक्सिस पासून. आपण हे सगळ्या बॉडीज असे n नंबर्स ऑफ पार्टिकल आहेत, ओके. अशा पद्धतीने काय n नंबर्स ऑफ पार्टिकल असेल आणि तो r एवढ्या डिस्टन्स वरती. मग आता प्रत्येक बॉडीचा आपण ह्या पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया इज स्केलर क्वांटिटी. म्हणजे आपल्याला प्रत्येक बॉडीचा काय करावं लागेल, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करावं लागणार. मग आता ज्यावेळेस प्रत्येक बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर फाइंड करायचं जर असेल तर r1 डिस्टन्स, ओके. आता r1 गॅस बॉडी रिजिड बॉडी रोटेट होणार आहे त्यावेळेस m1 काय करणार इथं सर्क्युलर पाथ अटेंड करणार, अशा पद्धतीने काय होणार आहे सर्क्युलर पाथ m1 मूव्ह होणार आहे. त्याच पद्धतीने m2 पण अशा पद्धतीने सर्क्युलर पाथ मूव्ह होणार आहे. त्यावेळेस तिची रेडियस r2 असणार आहे, m1 ची रेडियस r1 असणार आहे, m3 ची रेडियस r3 असणार आहे. मग आता आपण प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आहे. फॉर रिजिड बॉडी मोमेंट ऑफ इनर्शिया फर्स्ट पार्टिकल I1 is by mass into square of distance from the square of radius square of distance from the axis of rotation r1. नंतर मोमेंट ऑफ इनर्शिया सेकंड बॉडी काय येतो m2 into r2 square. अशा प्रकारे n नंबर ऑफ पार्टिकल्स मोमेंट ऑफ इनर्शिया I1 is मिळेल मला mn into r1 square. मग टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया जर फाइंड आउट केला तर टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल दॅट इज I1 plus I2 plus I3 plus so on IN. मग आता हे आपण जर इथे व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या सो टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया I is equal to m1 r1 square plus m2 r2 square plus m3 r3 square plus so on plus mn rn square. आणि मग तुम्ही समेशन साठी टाकू शकता. सो I is equal to summation of I is equal to 1 to n mi into ri square. तर मग ह्या पार्ट साठी तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया कशा पद्धतीने डिफाइन करणार. मग इथं मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही डिफाइन करणार द मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर रिजिड बॉडी, that is a body having n numbers of particles, then it is the product of mass into square of distance. Product of mass into square of distance. So another way we define the moment of inertia. Okay, moment of inertia is equal to the product of mass into mass and square of distance, mass and square of distance from square of distance to number axis of rotation, from axis of rotation. So in this way we simply define the moment of inertia, the product of mass and square of distance from the axis of rotation. So in this way we can be find the moment of inertia. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लिहू शकता moment of inertia
फाइंड आउट करू शकता. सो दिस इज द फिनॉमिना अबाउट द मोमेंट ऑफ इनर्शिया. मग अशा पद्धतीने हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काय करतो, मेजर करतो. ओके, सो दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला कंटिन्युअस बॉडीसाठी जर फाइंड करायचं जर असेल, ओके, म्हणजे एखादी बॉडी कंटिन्युअस असेल, लार्ज नंबर ऑफ पार्टिकल असेल आणि आपल्याला स्मॉल स्मॉल पार्टसाठी जर फाइंड आउट करायचं असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर कंटिन्युअस बॉडी moment of inertia for continuous body that is moment of inertia I is equal to integration over summation given by the integration over r square into dm. Okay, small mass त्या पार्ट्स को फाइंड करते हैं इंटीग्रेशन घेतलं की तुम्हाला टोटल बॉडीज काय मिळेल, मोमेंट ऑफ इनर्शिया. सो दिस इज द फिनॉमिना ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द कंटिन्युअस बॉडी. मग यासाठी आपण काही एक्झाम्पल घेऊया. ओके, कंटिन्युअस बॉडी जर असेल तर तिला मोमेंट ऑफ इनर्शिया कशा पद्धतीने फाइंड आउट केला जातो. मग बघा आपण आताच मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर कंटिन्युअस बॉडी बघितला. मग आता याचाच ह्या फॉर्म्युला यूज करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स एज अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. आपल्याला एक रॉड दिलाय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऑफ रॉड मिळेल, ऑफ रॉड इम्पॉर्टन्स ऑफ रॉड अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स एंड अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. आपण एक रॉड घेतला. ओके, दिस इज अ रॉड. या रॉडचं मास आपण एम घेऊया, कॅपिटल एम. सो आय सिम्पली से दैट कॅपिटल एम is the mass of rod. नंतर या रॉडची जी लेंथ आहे ती एल घेऊया, कॅपिटल एल. कॅपिटल एल इज द लेंथ ऑफ रॉड, लेंथ ऑफ रॉड. आणि मग आपल्याला या रॉडचा ऍक्सिस एका एंडमधून पास होते, हा रॉड या ऍक्सिसमध्ये रिव्हॉल्व होईल. मग याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. तर कशा पद्धतीने फाइंड आउट करता येईल. मग आता हे फाइंड करायचं आपण काय करूया, ह्या रॉडवरती एक स्मॉल इलेमेंट घेऊया. ओके, ज्याचं मास आपण सपोज स्मॉल डीएम घेतलं. ओके, स्मॉल मास डीएम आणि याचं डिस्टन्स जे आहे, ओके, ते साधारण आपण ऍक्सिस पासून एक्स एवढं घेऊया. ऍक्सिस पासून म्हणजे डेल्टा एम जे आहे हे मास जे आहे त्याचं डिस्टन्स किती, एक्स आहे. आणि हा जो डीएम वाला पार्ट आहे याची लेंथ जी आहे, स्मॉल लेंथ, ती डीएक्स घेऊया. ओके, हा जो स्मॉल पार्ट आहे या स्मॉल पार्टची लेंथ, एवढा जो स्मॉल पार्ट आहे त्या पार्टची लेंथ घेतली आपण dx. मग आता आपल्याला फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर r into dm. मग आता हाऊ टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया इज हियर. मग आता आपण dm आणि r कॅल्क्युलेट करायचं. तर आपला r जो आहे, ओके, तो x आहे सध्या आणि हा x कुठून कुठे व्हॅल्यू होईल, 0 पासून तर l पर्यंत. म्हणजे तुम्हाला एकदम माहित झालं r काय आपला x आहे. ओके, आता आपल्याला dm फाइंड आउट करायचं. तर dm मग आता आपण जर दिलं लिनियर मास डेन्सिटी, मास पर युनिट लेंथ इज इक्वल टू टोटल मास अपॉन लेंथ. सो dm ऑफ इज इक्वल टू टोटल मास अपॉन लेंथ इनटू dm. आता हा जो स्मॉल एलिमेंट इनटू dm किती, तो dx आहे. म्हणजे dm एवढं जे मास आहे ते किती लेंथ मध्ये, तर dx एवढ्या लेंथ मध्ये. सो dm इज इक्वल टू किती, मग कॅपिटल M अपॉन L इनटू dx. आता ही व्हॅल्यू जी आहे या दोन्ही व्हॅल्यू स्मॉल मास dm आणि r ची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. म्हणजे काय होईल बघा, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर r इज x स्क्वेअर इनटू dm. आता लेंथ बघा, म्हणजे लिमिट x कुठून कुठे व्हॅल्यू आहे, 0 पासून तर कॅपिटल L पर्यंत, 0 टू कॅपिटल L. आणि आता dm ची पण व्हॅल्यू टाकूया. दिलं dm ची व्हॅल्यू दॅट इज कॅपिटल M अपॉन L इनटू dx. आता कॅपिटल M अपॉन L इज अ कॉन्स्टंट, सो इट इज आउटसाइड. सो कॅपिटल M अपॉन L आउटसाइड इंटिग्रेशन ओव्हर x स्क्वेअर इनटू dx. लिमिट इज 0 टू कॅपिटल L. आता याचं इंटिग्रेशन जर आपण घेतलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया टाइम आपण I इज इक्वल टू capital M upon L and it is into x square integration x cube
upon 3 substitute lower limit and upper limit. So upper limit is L, so m upon capital L into upper limit substitute केला L cube upon 3 minus 0. So moment of inertia I is equal to m L cube upon 3. So अपने मेरा rod चाहिए. Okay, so moment of inertia of rod above its one end, its end is n is equal to m L square m, oh sorry, it L will cancel, so L square L cancel, so L square, so m L square upon 3. That's the answer. Sorry for that one. L get cancelled, so L square, so m L square upon 3. This is the moment of inertia about its end. Okay, so this is a simple formula. हा formula कसा डेव्हलप केला? Due to the continuous body. Okay, moment of inertia for continuous body. That is I is equal to r square into dm. Clear? आता बघा आपल्याला नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्म डिस्कस करायची, दॅट इज द रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन. आता रेडियस ऑफ गायरेशन काय आहे बघा. आता रेडियस ऑफ गायरेशन का बरं निडेड आहे? बिकॉज तुम्ही समजा स्मॉल बॉडी जर घेतल्या तर त्या बॉडीसाठी तिचा रेडियस घेऊन तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकता, दॅट इज m into r स्क्वेअर. परंतु आपल्याला जर बॉडीचा ऍक्सिस दिला असेल त्यावेळेस जर मोमेंट ऑफ इनर्शिया जर फाइंड आउट करायचं जर असेल तर तो मोमेंट ऑफ इनर्शिया इन टर्म्स ऑफ आपण मोमेंट रेडियस ऑफ गायरेशनच्या टर्म मध्ये राईट करत असतो. तर काय रेडियस ऑफ गायरेशन ही टर्म आपण समजून घ्या. The radius of gyration simply first definition, the distance from axis of rotation to the total mass of body, to the total mass of body or object, total mass of body or object are concentrate the distance from the axis of rotation to the point where the total mass to the point where total mass of body or object are concentrated, then this distance called as radius of gyration of that body without changing moment of inertia, without changing moment of inertia. म्हणजे त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होत नाही, तो तोच राहतो. मग असा एक पॉइंट ज्या पॉइंटला टोटल बॉडीचा मास काय कॉन्सन्ट्रेटेड, मग त्या पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे जर स्टेटमेंट आहे अल्बो तुम्ही एक रिजिड बॉडी घ्या यू शेप, हा तुमचा ऍक्सिस ऑफ रोटेशन ऍक्सिस ऑफ रोटेशन हा तुमचा. माझ्याकडे डिफरंट मासेस m1 आहे, r1 एवढ्या डिस्टन्स होती, इकडे m2 आहे, r2 एवढ्या डिस्टन्स होती, डायरेक्ट असे इकडे m आहे, rm एवढ्या डिस्टन्स होती. मग आता आपण एक पर्टिक्युलर पॉइंट घेतला, सपोज दिस इज अ पॉइंट. ओके, ह्या पॉइंटचं डिस्टन्स समजा ऍक्सिस पासून k एवढ्या डिस्टन्स मध्ये हा पॉइंट आहे, ह्या पॉइंटला बॉडीचा टोटल मास काय कॉन्सन्ट्रेटेड,
म्हणजे आता नवीन फिगर जी होईल ती अशा पद्धतीने होईल, हा तुमचा ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि हा जो पॉइंट आहे के एवढ्या डिस्टन्स होती, या पॉइंटला टोटल बॉडीचं मास आहे कॉन्सन्ट्रेटेड. मग आपण जर मोमेंट ऑफ इनर्शिया जर फाइंड आउट केला, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन टू द पॉइंट वेअर the total mass of body should be concentrated, then this distance k is called as radius of gyration. त्यावेळेस त्या डिस्टन्स काय होतं, रेडियस ऑफ गायरेशन. ऍक्सिस पासून एक पर्टिक्युलर पॉइंट, ज्या पॉइंटला टोटल मास काय कॉन्सन्ट्रेट आहे, त्या वेळेस त्या ऍक्सिस पासून तर त्या पार्टिकल किंवा त्या पॉइंटचं डिस्टन्स, त्या डिस्टन्स म्हणलं जातं रेडियस ऑफ गायरेशन के. सो मग मोमेंट ऑफ इनर्शिया आपण जर फाइंड केला तर मास एम समजा पूर्ण बॉडीचा मास एम आहे आणि कॅपिटल एम घेऊया, मास कॅपिटल एम आणि डिस्टन्स किती आहे ऍक्सिस पासून के, आणि ते ऍक्सिस कसं आहे परपेंडिक्युलर आहे, सो एम के स्क्वेअर. मग के तुमचा येईल आणि रेडियस ऑफ गायरेशन के इज इक्वल टू अंडर आय अपॉन एम टोटल मास. ओके, मग आता आपण इथे मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केलाय, तर हा झाला फॉर्म्युला रेडियस ऑफ गायरेशन के इज इक्वल टू आय अपॉन एम. I upon m is the radius of gyration. Radius of gyration. आता आपण जर युनिट राईट केलं तर युनिट इज आता m k स्क्वेअर. k काय रिप्रेझेंट करतो, डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय तर मीटर, सो युनिट ऑफ k इज मीटर. मीटर काय मीटर. आता आपण जस्ट मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला लिहिला आहे, I is equal to summation of mi ri square, I is equal to 1 to n किंवा m1 r1 square plus m2 r2 square plus so on plus mn rn square. आणि ही व्हॅल्यू जर आपण इथे सबस्टिट्यूट जर केली, ओके, या इक्वेशन मध्ये आयची तर काय मिळेल आपल्याला, रेडियस ऑफ गायरेशन. सो रेडियस ऑफ गायरेशन k is equal to अंडर m1 r1 स्क्वेअर आयची व्हॅल्यू टाकतो आपण इथे प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस सो ऑन प्लस mn rn स्क्वेअर अपॉन टोटल मास दॅट इज कॅपिटल M. मग सगळ्या बॉडीचा मास आपण जर सेम घेतो, ओके, m1 इज इक्वल टू m2 इज इक्वल टू m, त्याचप्रमाणे के कसं मिळेल मग k इज इक्वल टू अंडर. ओके, मास किती n नंबर्स ऑफ पार्टिकल्स आहे, पण टोटल मास किती n इनटू कॅपिटल M स्मॉल m. n टाइम्स स्मॉल m पार्टिकल आपण काय केली ऍड केली, त्याच्यामुळे काय मिळालं टोटल मास मिळाला. मग इथे टाकलं आपण m इनटू r1 स्क्वेअर प्लस m इनटू r2 स्क्वेअर प्लस सो ऑन प्लस m इनटू rn स्क्वेअर आपण टोटल मास किती n into m, capital M, n into m. आता k is equal to m कॉमन घेतला, स्मॉल m इज कॉमन, ब्रॅकेट जाईल r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर प्लस so on प्लस rn स्क्वेअर आपण n into small m get cancel, k is equal to under root r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर प्लस so on plus rn square upon n. So this is the radius of gyration. This is the radius of gyration. हा झाला तुमचा radius of gyration चा फॉर्म्युला फॉर द n नंबर्स ऑफ पार्टिकल्स साठी. n नंबर्स ऑफ पार्टिकल एक रिजिड बॉडी घेतली, त्या रिजिड बॉडी मध्ये एक ऍक्सिस पास होते, आपल्याला या रिजिड बॉडी मध्ये n नंबर्स ऑफ पार्टिकल्स होती. रिजिड बॉडी n नंबर्स ऑफ पार्टिकल पासून बनलेली असेल, त्यावेळेस इथे जर आपण रेडियस ऑफ गायरेशन चा फाइंड जर केला तर मिळेल मला r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर प्लस टाइम्स rn स्क्वेअर अपॉन n. ओके, जेवढे पार्टिकल असेल तेवढे पार्टिकल काय करायचं डिवाइड करायचं जर इक्वल मासेस जर असेल तर. सो दिस इज द फेनोमेनॉन अबाउट दॅट. मग n काय आहे नंबर्स ऑफ पार्टिकल्स, n इज इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल. तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं मग कन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन. ओके, तर आपला आजचा टॉपिक इथं संपतो. थँक्यू.